की एकही गाव नाहीये, एकही वाडी नाहीये, एकही वस्ती अशी नाहीये की या वस्तीमध्ये मराठा आरक्षणाचं नाव आणि सराटे अंतरवालीचं नाव, सराटे अंतरवालीची दहशतच अशी झाली दादा. आता तुम्ही मंत्रालयात जरी गेले आणि म्हणले ना मी सराटे अंतरवालीचा आहे, ते म्हणते पहिलं याचं काम करा याला काढून द्या गड्या. इतकी दहशत आपल्या अंतरवालीची झाली आहे महाराज. ब्रँड झाली आपली अंतरवाली ब्रँड. आणि पाठीमागचं हे बॅनर एक ब्रँड आहे महाराज. हा इथं येऊन सेल्फी आणतात लोक, ब्रँड झालंय महाराज, ब्रँड तयार झालाय. आणि हा ब्रँड कोणाचाही तयार होत नाहीये, त्याच्यासाठी तप व्हावं लागतं, संघर्ष करावा लागतोय. तो संघर्ष आमच्या मनोज पाटलांना केलाय महाराज. एक मोठी शोकांतिका असे वाटते फक्त महाराज, एवढं या ठिकाणी महाराष्ट्र पेटलाय, इतका महाराष्ट्र पेटलाय, पण एकही मराठा आमदाराचं तोंड उघडत नाहीये. ही फार तुमच्या आमच्या मराठ्यासाठी फार मोठी शोकांतिका आहे गणेश दादा. प्रत्येक समाजाचा व्यक्ती आज रस्त्यावरती आलाय, नेता रस्त्यावरती आलाय, आपले नेते हातात बांगड्या भरून बसलेत महाराज घरात. आज ना आज या भांबेरी गावामध्ये प्रत्येकानं शपथ घेतली आहे की आजपासून जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत मतदान करणार नाही, नवे नवे निवडणूकच होऊ द्यायची नाही. आणि आमच्याही गावामध्ये त्या दिवशी आम्ही निर्णय झालाय, चर्चा चालू आहे, तुम्हालाही सर्वांना सांगतोय किंवा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय. आता एकच आपल्याला करावं लागेल, ज्या ज्या वेळेला गावामध्ये निवडणुका लागतील, ग्रामपंचायत असो, विधानसभा असो किंवा त्या ठिकाणी महाराज खासदारकीच्या सभा असो, लोकसभा असो, एक काम फक्त मराठ्यानं प्रत्येक गावामध्ये करायचं. ज्या वेळेला त्या ठिकाणी महाराज फॉर्म भरायचा, जर यांनी इलेक्शन जर ठेवलंच, तारीख जाहीर केली, तर एका गावामधून 100 फॉर्म भरले पाहिजे. एखाद्याकडे जर डिपॉझिट भरायला पैसेच नसेल तर गावाने वर्गणी करायची 10-15 हजार रुपये, आणि एका गावातून 100 फॉर्म जर भरले ना महाराज, यांना पुन्हा निवडणुकाच घेता येणार नाही. हा मशीन सुद्धा, ईव्हीएम मशीन आणणं सुद्धा त्यांना महाग होईल महाराज. त्यामुळं पुन्हा ही जर आपण युती जर दाखवली, एकी जर दाखवली तर होईल महाराज. पण आपलेच भामटे बदमाश आहेत महाराज, तोंडावर एक बोलतात आणि माग एक करतात. हे आपण इतक्या दुःख भोगतोय, इतके यातना भोगतो, हे दुसऱ्यापासून नाहीये महाराज, आपल्यापासूनच आपल्याला यातना आहेत. हा आपलेच आपल्याला त्या ठिकाणी महाराज त्रास द्यायला लागलेत. आणि आता आम्हाला एक होण्याची गरज आहे. 2-3 गोष्टी करायच्या. मतदानावर बहिष्कार घालायचा. नेता जर दिसला गावामध्ये, त्या ठिकाणी महाराज तालुक्यामध्ये जिथं जिथं नेत्याची गाडी दिसल, प्रत्येक गावातल्यानं महाराज चपलाचे हार आणि आपल्या शब्दरूपी बेसरमाचे फुलं रेडी ठेवायचे आहे की नाही, झेंडूचे नाही म्हणणार, बेसरमाचे. त्या वेळेला हा त्या ठिकाणी महाराज आमदार खासदार सुधारले तर सुधारले. अहो यांनी एवढी पैशाची संपत्ती, एवढ्या कोट्याधीश होऊन बसलेत. एकदा का एखादी आणीबाणीचा जर काळ आला ना, तर हे सगळे महाराज आपली फॅमिली घेऊन विदेशात जातील. आपले झेंडे घेऊन जे आहेत ना, यांना इथंच मारावं लागेल महाराज. पण येतो आम्हाला कळायला तयार नाही, आपण त्यांच्या मागे झेंडे घेऊन हिंडतोत महाराज. ऐका, आपण लाज सोडल्यात. आता इथून पुढे सगळ्यांनी एक ठाम निश्चय करायचा की कोणताच मंत्री आपल्या गावामध्ये आला नाही पाहिजे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही मंत्र्याला, आमदाराला एंट्री नाही. नवे गावामध्ये नाही, त्याच्या बंगल्यातूनच बाहेर निघला नाही पाहिजे, असं काहीतरी व्हायला पाहिजे. पण मला वाटत नाही हा प्रसंग येईल म्हणून. 100% आपल्या बाजूने निकाल लागणार आहे. आरक्षण आपल्याला 100% मिळणार आहे. अहो क्युरिटी पिटिशन सुद्धा दाखल झालंय, त्याची तर आपल्याला गरज नाहीये. पण इतकी दहशत निर्माण झाली, 14 तारखेला सकाळी महाराज कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन सुद्धा दाखल झाली. पण त्या क्युरिटी पिटिशनचं असं 1% असतं आहे की नाही, त्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला गरज आहे कुणबी प्रमाणपत्राची. तो वेगळा भाग आहे आणि हा वेगळा भाग आहे. चला, अजूनही याच्यावरती सगळं आपण 30-40 दिवसापासून हे सगळं ऐकतोत आहे. प्रत्येकाला याच्या संदर्भात ज्ञान आहे. प्रत्येक कीर्तनकारांनी आपल्याला सांगितलंय. मी सांगून आपला वेळ घेत नाही.
याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आपल्यालाही प्रत्येकाचा एक सुवर्ण क्षण आहे की या इतिहासामध्ये आपल्याही गावाच्या बरोबर आपलाही उद्या आपल्या पिढीने जर आपल्याला मुलाबाळांना विचारलं तुम्ही त्या सराटी आंतरवालीच्या लढ्याला होता का, त्यावेळेला स्वाभिमानानं सांगता आलं पाहिजे मीही त्या ठिकाणी उपस्थित होतो. नवे नवे मीही तिथं 2 फटके खाल्लेत, त्या दिवशी मी इथं होतो, इथं हजर होतो महाराज. असो याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. सगळे गुणीजन मंडळी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. वेळोवेळी आपण 34 दिवसापासून बऱ्याच हाजऱ्या तात्याच्या तुमच्याही पडल्यात, बळीराम दादाच्याही पडल्यात, आमच्या महेश दादा आणि गणेश दादा तर महाराज गेली 34 दिवसापासून येत आहेत. खरंच त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजा. ऐका दुःख ना आलंय त्या माणसाला, दुःख ना आलंय. आज माझं कीर्तन आहे म्हणून खाली बसले, दुसऱ्या कोणाचं असतं पुन्हा उभाच राहावं लागलं असतं. खरंच गणेश दादा एवढा त्याग कोणी करणार नाही, पण तुमचा फार मोठा त्याग आहे. तुम्ही केलेला त्याग वारकरी संप्रदाय कधीच विसरणार नाही. वारकरी संप्रदायामधून मराठा आरक्षणासाठी जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल ते म्हणजे त्या ठिकाणी गणेश दादा बोचरे आणि दुसरे म्हणजे महादेव महाराज गिरी महाराज. या 2 माणसाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि सगळी गावातील पुन्हा भजनी मंडळी, ही सगळी गावातील भजनी मंडळी त्यांना सहकार्य करणारी आणि बाकीच्या लढ्यामध्ये ही सगळी गावातील महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालक सगळे महाराज सगळं गाव पेटलंय. नाही तर तुमच्या आमच्या गावामध्ये असं झालं असतं ना तात्या, आपल्या गावामध्ये जर असं झालं असतं ना मनोज पाटलाल म्हणले असते बापू तू बिराड उचलन जाय म्हणले असते, जाय म्हणले असते. पण महाराज या गावाला खरंच गावाचा त्याग आहे. अहो त्या दिवशी मी होतो काय माता माऊल्यांच्या आमच्या त्या आई ज्या बसल्यात ना त्यांना मी बकेट भर पाणी दिले. तुम्हाला सांगितलंय गजानन दादा, त्या आजी ताई आई बसलेल्या त्यांना सांगितलं ताई घाबरू नका, काही होत नाही म्हणलं. त्या धोराने मी स्वतः रडत होतो महाराज, त्या धोराने पाणी पूर्ण मी अंगावरती घेतलं आणि तेवढ्यामध्ये त्या रडत रडत तिकून आल्या. म्हणलं मावशी घाबरू नका म्हटलं. मी एक बकेट भर त्यांना त्या ड्राम मधून या गल्लीमधून काढून दिली आणि तेवढ्यामध्ये तो रक्त भंबाळ झालेला एक व्यक्ती मला दिसला, जो दादा होते. आणि तो व्हिडिओ ही इतका त्या ठिकाणी गाजला की तीही आपल्याला त्या ठिकाणी ते दिसायला झालं. असो ठीक आहे, चला फार प्रत्येकानं याच्यामध्ये त्याग केलाय महाराज. हा त्याग महाराष्ट्र कधीच सराटे अंतरवलीचा त्याग विसरणार नाही. या गादीहून मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि याच ठिकाणी मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठल जय जय.